नमस्कार मित्रांनो, स्तुती चेहऱ्याची नाही तर चरित्राची स्तुती व्हायला हवी। कारण सुंदर चेहरा बनवायला काही मिनिटे लागतात, पण उत्तम चरित्र घडवण्यासाठी संपूर्ण आयुष्य लागते। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ म्हणजेच मकर राशीच्या मासिक राशीफळाबद्दल आहे। मार्च 2026 हा महिना तुमच्यासाठी कसा जाणार आहे हे मी तुम्हाला सविस्तर समजावून सांगणार आहे। प्रत्येक विषयावर तुम्हाला अचूक माहिती मिळेल, ना पूर्णपणे नकारात्मक ना पूर्णपणे सकारात्मक, तर नेमकी आणि संतुलित माहिती। मकर राशीसाठी मार्च महिन्यात नवग्रहांची स्थिती कशी आहे, कोणता ग्रह तुमच्या राशीपासून कोणत्या भावात आहे आणि त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल हे सर्व आपण पाहणार आहोत। तसेच तुमचे आरोग्य, शिक्षण, प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, भाग्य, करिअर आणि व्यवसाय मार्च महिन्यात कसे राहतील याची सविस्तर माहिती देणार आहे। आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही अचूक आणि प्रभावी उपाय देखील सांगणार आहे जे तुम्ही नक्की पाळले पाहिजे। चला तर मग जाणून घेऊया मार्च 2026 हा मकर राशीसाठी कसा राहणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जन्मराशी म्हणजेच चंद्र राशीवर आधारित आहे। मकर राशीचे स्वामी शनी ग्रह आहे हे तुम्हाला माहीतच असेल। सध्या शनी ग्रह तुमच्या तिसऱ्या भावात शुक्रासोबत बसलेले आहेत। तुमच्यावर 7.5 चालू नाही। तुमच्या दुसऱ्या भावात सूर्य, मंगळ, राहू आणि बुध असे 4 ग्रह आहेत। म्हणजे मार्च महिन्यात तुमच्या दुसऱ्या भावात 4 ग्रहांचा प्रभाव आहे। गुरु ग्रह 6व्या भावात आहे, तर केतू 8व्या भावात आहे। गुरु ग्रह 11 मार्चला वक्री अवस्थेतून मार्गी होत आहे। चला सर्वप्रथम जाणून घेऊया तुमचे आरोग्य कसे राहील। ज्योतिषशास्त्रात पहिला भाव हा आपल्या स्वभाव, व्यक्तिमत्व, शरीर आणि रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित असतो। पहिल्या भावाचे स्वामी शनी ग्रह हे शुक्रासोबत तिसऱ्या भावात बसलेले आहेत। बुध ग्रह राहूसोबत आहे। एकूण पाहता तुमचे आरोग्य ठीक राहणार आहे। मला आरोग्याच्या बाबतीत कोणतीही मोठी समस्या दिसत नाही। कारण शनी ग्रह चंद्र राशीपासून तिसऱ्या भावात असतील तर ते सामान्यतः शुभ मानले जातात। म्हणून फार काळजी करण्याची गरज नाही। पण काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे। इथे पंच आणि नवम भावाचे स्वामी बुध ग्रह राहू, मंगळ आणि सूर्य यांच्यासोबत बसलेले आहेत। बुध ग्रह त्वचेचे कारक मानले जातात। जेव्हा बुध ग्रह राहू, मंगळ आणि सूर्य यांसारख्या क्रूर ग्रहांच्या संगतीत येतात तेव्हा बुध ग्रह कमजोर होतात। म्हणून त्वचेशी संबंधित काही समस्या होऊ शकतात, त्यामुळे त्वचेची विशेष काळजी घ्या। तसेच गळीशी संबंधित समस्या होऊ शकतात, जसे की घशात संसर्ग, कफ किंवा थ्रोट इन्फेक्शन। कारण 4 ग्रह दुसऱ्या भावात आहेत आणि दुसरा भाव घसा व वाणीशी संबंधित असतो। म्हणून या गोष्टींची थोडी काळजी घ्या। परंतु एकंदरीत पाहता तुमचे एकूण आरोग्य ठीक राहील। कारण शनी तिसऱ्या भावात चांगले परिणाम देतात आणि गुरुही समस्थितीत आहेत। त्यामुळे मोठी समस्या दिसत नाही। चला आता जाणून घेऊया तुमचे शिक्षण कसे राहील। ज्योतिषशास्त्रात पंचम भाव हा शिक्षणाचा भाव मानला जातो। पंचभावाचे स्वामी शुक्र ग्रह आहेत आणि ते सध्या तिसऱ्या भावात आहेत। 26 मार्चनंतर शुक्र 4थ्या भावात प्रवेश करतील। शनी ग्रह पंचभावावर तिसऱ्या दृष्टीने पाहत आहेत। म्हणजे पहिल्या भावाचे स्वामी पंचभावावर दृष्टी टाकत आहेत। शुक्र ग्रह मीन राशीत उच्चचे मानले जातात। जेव्हा पहिल्या भावाचे स्वामी आणि पंचम भावाचे स्वामी एकत्र येतात तेव्हा शिक्षणासाठी अत्यंत चांगला योग तयार होतो। याचा अर्थ असा की जर तुम्ही काही महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचार करत असाल, शिक्षणासाठी प्रवास करायचा असेल, परीक्षेसाठी दुसऱ्या ठिकाणी जायचे असेल किंवा ॲडमिशनसाठी आपल्या मूळ गावापासून दूर जावे लागणार असेल, तर ते तुमच्यासाठी चांगले ठरू शकते। कारण पहिल्या भावाचे स्वामी शनी आणि पंचम भावाचे स्वामी शुक्र तिसऱ्या भावात एकत्र बसलेले आहेत आणि भाग्य भावाकडे दृष्टी टाकत आहेत। याचा अर्थ भाग्य तुमच्या सोबत आहे। म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यासात कोणतीही मोठी अडचण येणार नाही। चला आता जाणून घेऊया तुमची लव्ह लाईफ कशी राहील।
पंचम भाव हा शिक्षणासोबतच प्रेमसंबंध आणि लव्ह लाईफचाही भाव मानला जातो. पहिल्या भावाचे स्वामी म्हणजे तुम्ही स्वतः आणि पंचम भावाचे स्वामी म्हणजे ज्या व्यक्तीसोबत तुमचा प्रेमसंबंध आहे. तर सातव्या भावाचे स्वामी आपल्या जीवनसाथीबद्दल आणि त्यांच्या स्वभावाबद्दल माहिती देतात. जेव्हा पहिल्या भावाचे स्वामी आणि पंचम भावाचे स्वामी एकत्र बसतात तेव्हा ते लव्ह लाईफसाठी चांगले संकेत देतात. जर कोणाचे ब्रेकअप झाले असेल, बराच काळ संवाद बंद असेल, गैरसमज झाले असतील किंवा नात्यात दुरावा निर्माण झाला असेल तर अशा वेळी हा योग पुन्हा नाते सुधारण्याची संधी देतो. अशा योगात लोक आपल्या चुका ओळखतात आणि स्वतःहून बोलण्यासाठी पुढे येतात. कारण शनी आणि शुक्र यांचा हा योग खूप दुर्मिळ असतो. काही काळानंतर शुक्र पुढे निघून जातात आणि शनीसोबतचा हा योग पुन्हा बराच काळ तयार होत नाही, कदाचित 1 वर्षानंतर. म्हणून हा काळ तुमच्या लव्ह लाईफला सुधारण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी खूप चांगला आहे. जर तुम्ही लव्ह मॅरेजचा विचार करत असाल किंवा नाते पुढे नेण्याचा विचार करत असाल तर हा काळ निश्चितच तुमच्यासाठी अनुकूल आहे. चला आता पुढे जाणून घेऊया मित्रांनो, मकर राशीसाठी वैवाहिक जीवन कसे राहील. मित्रांनो, सप्तम भाव हा वैवाहिक जीवनाचा भाव मानला जातो आणि सप्तम भावाचे स्वामी म्हणजे चंद्र ग्रह. मी जे काही सांगणार आहे त्यावर तुम्ही नक्की कमेंट कराल असे मला वाटते. बरोबर ना? नक्की कराल. पहा, सप्तम भावाचे स्वामी चंद्र आहेत आणि पहिल्या भावाचे स्वामी शनी ग्रह आहेत. शनी आणि चंद्र यांच्यामध्ये जमीनास्मानाचा फरक आहे. शनी ग्रह खूप संथ गतीने चालणारा ग्रह आहे, तर चंद्र ग्रह अतिशय जलद गतीने फिरणारा ग्रह आहे. त्यामुळे पहिल्या भावाचे स्वामी शनी आणि सप्तम भावाचे स्वामी चंद्र असल्यामुळे तुमच्या आणि तुमच्या जीवनसाथीच्या विचारांमध्ये मोठा फरक असू शकतो. ज्यांची मकर राशी किंवा मकर लग्न आहे त्यांनी हे नीट लक्षात घ्यावे. तुमच्या लाईफ पार्टनरसोबत तुमचे विचार किंवा मत अनेकदा वेगळे असू शकतात आणि अनेक वेळा तुमचे विचार एकमेकांशी जुळणे खूप दुर्मिळ असते. कारण तुमच्या जीवनसाथीचे प्रतिनिधित्व चंद्र ग्रह करतात, त्यामुळे त्यांची विचार करण्याची पद्धत थोडी वेगळी असू शकते. कधी कधी ती चंचल असते आणि त्यांच्यात मूड स्विंग्सही होऊ शकतात. पण तुम्ही मात्र शनी ग्रहासारखे स्थिर स्वभावाचे असता. त्यामुळे कधी कधी विचारांमध्ये मतभेद किंवा थोडी अडचण निर्माण होऊ शकते आणि ही गोष्ट कधी कधी दिसून येते. पण जर आपण या महिन्याबद्दल बोललो तर गुरु ग्रह वक्री अवस्थेतून मार्गी होत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यात सप्तम भावावर कोणत्याही ग्रहाची दृष्टी नाही. हे खूप चांगले मानले जाते. तसेच कोणत्याही पापी ग्रहाची दृष्टी सप्तम भावावर नाही. त्यामुळे मी असे म्हणेन की या महिन्यात तुमचे वैवाहिक जीवन साधारणपणे 70 ते 80% चांगले राहील. मात्र मी आधी सांगितल्याप्रमाणे विचारांमधील मतभेद ही कर्क आणि मकर राशींमध्ये आढळणारी एक सामान्य गोष्ट आहे, त्यामुळे ते कधी कधी राहू शकतात. या महिन्यात जर तुम्ही फॅमिली प्लॅनिंग, प्रवास, आध्यात्मिक यात्रा किंवा काही नवीन मोठे नियोजन करण्याचा विचार करत असाल, जसे की आर्थिक किंवा धनाशी संबंधित काही योजना, तर ते तुम्ही करू शकता. ते तुमच्यासाठी चांगले ठरू शकते. आता आपण सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, तुमचे भाग्य, करिअर आणि व्यवसाय कसे राहतील. ज्योतिषशास्त्रात 9वा भाव हा भाग्याचा भाव असतो, तर 10वा भाव हा करिअरचा भाव असतो. भाग्याचे स्वामी बुध ग्रह आहेत. सध्या बुध ग्रह दुसऱ्या भावात आहेत आणि ते तिसऱ्या भावात जाणार नाहीत, म्हणजे त्यांची स्थिती बदलणार नाही. ते दुसऱ्या भावातच राहतील, जे चांगले आहे. हो, बुध ग्रह 3 पापी ग्रहांसोबत बसलेले आहे, त्यामुळे ते थोडे कमजोर झाले आहेत. कारण जेव्हा एखादा ग्रह पापी ग्रहांच्या संगतीत येतो तेव्हा तो आपले पूर्ण बल देऊ शकत नाही. त्यामुळे बुध ग्रह आपले पूर्णपणे मजबूत परिणाम देऊ शकणार नाही, पण तरीही ते धनस्थानात बसलेले आहेत. भाग्याचा स्वामी धनस्थानात बसणे ही खूप चांगली गोष्ट आहे, त्यामुळे तुमचे भाग्य चांगले आहे. मी पाहत आहे की मकर राशीचे स्वामी शनी आणि शुक्र हे 9व्या भावावर 7व्या दृष्टीने पाहत आहेत. जेव्हा शनी ग्रहाची दृष्टी भाग्यस्थानावर पडते तेव्हा याचा अर्थ भाग्य तुमच्या बाजूने आहे.
त्यामुळे या महिन्यात तुमचे भाग्य चांगले राहील. जर तुम्ही ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट, काही मोठा व्यवसाय, मोठी खरेदी विक्री किंवा काही मोठे काम करण्याचा विचार करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कारण जेव्हा भाग्य साथ देते तेव्हा मोठ्यात मोठे काम सहज पूर्ण होते आणि जेव्हा भाग्य साथ देत नाही तेव्हा कामांमध्ये उशीर होत राहतो, हे तुम्हाला माहीतच आहे. जर करिअरबद्दल बोलायचे झाले तर हा महिना करिअरसाठी सपोर्टिव्ह आणि फायदेशीर दिसत आहे. 10व्या भावाचे स्वामी शुक्र हे 3ऱ्या भावात बसलेले आहेत आणि ते पहिल्या भावाच्या स्वामी शनीसोबत आहेत. त्यामुळे पहिल्या भावाचा आणि 10व्या भावाचा संबंध तयार होत आहे आणि तो 3ऱ्या भावात तयार होत आहे. 3रा भाव पराक्रम, ताकद आणि मेहनतीचा भाव आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्यात खूप ऊर्जा आणि स्टॅमिना असेल. तुम्ही खूप मेहनत कराल आणि तुमच्यात काम करण्याची ताकद दिसेल. 3रा भाव मेहनत, संघर्ष आणि प्रयत्नांचे प्रतीक आहे. संघर्ष असतील पण तुम्ही त्या संघर्षांवर धैर्याने मात कराल. तुमच्यात आळस नसेल आणि तुम्ही तुमचे काम पूर्ण करून दाखवाल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामासाठी कौतुक आणि प्रशंसा मिळू शकते. कारण शनी आणि शुक्र 9व्या भावावर दृष्टी टाकत आहेत, तसेच शनी 12व्या भावावरही दृष्टी टाकत आहेत. त्यामुळे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळण्याची शक्यता चांगली आहे. जर तुम्ही MNC मध्ये काम करत असाल, हार्डवेअर सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करत असाल, कम्युनिकेशनशी संबंधित काम करत असाल, ऑनलाईन पब्लिक डीलिंग करत असाल किंवा AI आणि टेक्निकल क्षेत्रात काम करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी खूप सपोर्टिव्ह राहू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, 2ऱ्या भावात सूर्य, मंगळ आणि राहू उपस्थित आहेत. त्यामुळे बोलताना आणि आर्थिक निर्णय घेताना थोडी सावधगिरी ठेवणे आवश्यक आहे. 2ऱ्या भावात सूर्य आणि राहू एकत्र असल्यामुळे ग्रहण दोष, तसेच मंगळ आणि राहूच्या संयोगामुळे अंगारक दोष आणि राहू व बुध यांच्या संयोगामुळे जडबुद्धी दोष तयार होत आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण हे तिन्ही दोष तुमच्या वाणीच्या स्थानात म्हणजेच 2ऱ्या भावात तयार होत आहेत. ग्रहण दोष, अंगारक दोष आणि जडबुद्धी दोष हे सर्व वाणीशी संबंधित स्थानात असल्यामुळे भविष्यात जर काही अडचणी निर्माण झाल्या तर त्या तुमच्या बोलण्यामुळे, शब्दांमुळे किंवा संवादाच्या पद्धतीमुळे होऊ शकतात. त्यामुळे शक्य तितके शांतपणे बोलणे आणि विचारपूर्वक बोलणे आवश्यक आहे. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. या व्यतिरिक्त मला मोठी अडचण दिसत नाही. एकंदरीत पाहता तुमचे करिअर चांगले दिसत आहे आणि मोठी समस्या जाणवत नाही. व्यवसायाच्या दृष्टीनेही हा महिना चांगला आहे, मात्र थोडासा ताण आणि धावपळ राहू शकते. कदाचित काही प्रवास करावे लागू शकतात आणि कधी कधी व्यवसायात एखाद्या व्यक्तीसोबत वाद किंवा मतभेद देखील होऊ शकतात. तरीसुद्धा व्यवसायाच्या दृष्टीने परिस्थिती सकारात्मक आहे. पैशाची आवक चांगली राहील कारण लाभेश धनस्थानात आहेत आणि धनाधिपती भाग्यस्थानाकडे दृष्टी टाकत आहेत. त्यामुळे उत्पन्न मिळेल. मात्र काही ठिकाणी तुम्हाला स्वतःहून खर्चही करावा लागू शकतो. तरीही शेवटी काही ना काही बचत होण्याची शक्यता आहे. आता प्रश्न येतो की तुम्ही कोणते उपाय करावे. सर्वप्रथम तुम्ही शनी ग्रहाचा बीज मंत्र नियमित जपावा, कारण शनी हे तुमच्या राशीचे स्वामी आहे. मंत्र असा आहे, ओम प्रम प्रोम शनैश्चराय नमः. हा मंत्र दररोज 108 वेळा जपावा. त्याचप्रमाणे शुक्र ग्रहाचा बीज मंत्र देखील करावा, ओम द्रा द्री द्रौम सह शुक्राय नमः. तसेच दररोज उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे, त्यामुळे तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. याशिवाय हनुमान चालीसा नियमित म्हणत राहा, हे देखील तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. मित्रांनो, ग्रहांची स्थिती आपल्या आयुष्याला दिशा देऊ शकते, पण आपले कर्म आणि आपली बुद्धीच आपले खरे भविष्य घडवतात. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, फक्त योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि सांगितलेले उपाय श्रद्धेने करा. कदाचित या महिन्यात काही आव्हाने येतील, पण लक्षात ठेवा, मकर राशीचे लोक हार मानणाऱ्यांपैकी नसतात, ते परिस्थितीला जिंकणाऱ्यांपैकी असतात. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा,
शेअर करा आणि अशाच ज्योतिषविषयक महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनेलसोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटू एका नवीन राशी भविष्य आणि नवीन रहस्यांसह. तोपर्यंत नमस्कार.